भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी शरद पवारांवर झळ टीका केली आहे. मराठा समाजाला फसवणारा सर्वात बेईमान नेता शरद पवार असल्याचं लोणीकर यावेळी म्हणाले. शरद पवारांच्या मुकाबल्यात शकुनी मामा फेल. जवळ लोकांना कळत नाही पण काय होईल, जिवंत आहे ना, काय हाल दिसत ना तुम्हाला पाहता. याच हातावर करायचं बाबांनी, याच हातावर फेडायचं, कळवंडी लावल्या आणि 50 वर्ष लावले. 50 पडू दिलं नाही. शकुनी मामाचं विचाराचं नाव कोरलं गेलं. शकुनी मामा वाईट आहे त्याला लेबल लागलं. पण आजच्या या कलियुगातल्या शकुनी मामाला अजून ते लेबल लागलं नाही, त्यांना ती पदवी डिग्री मिळाली नाही. ते काम आपल्याला करायचं सगळं. मराठा आरक्षण काय गेलं तर मराठा आरक्षण मिळालं ते आपल्या सरकारने दिलं, 288 आमदारांनी दिलं, ते मिळालं, त्याची अंमलबजावणी सुरू झाली. शिक्षणामध्ये मुलांना मुलींना मार्ग पडायला सुरुवात झाली किंवा त्यांना ते रिझल्ट मिळायला सुरुवात झाली. हायकोर्टात आरक्षण टिकलं, सुप्रीम कोर्टात स्टे मिळाला नाही आणि काँग्रेसच्या भरभटलेल्या राष्ट्रवादीच्या उद्धव ठाकरेच्या पांढऱ्या पायाच्या सरकारनं तुम्ही बेमान लोकांनी आरक्षण घातलं. विधानसभेत नागपूरच्या अधिवेशनात, मुंबईच्या अधिवेशनात. आणि हे मराठा समाजात जाऊन तुम्हाला बोलावलं नाही, आपण बोलत नाही, हेच आपलं दुःख आहे. काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांचं खोटं बरोबर भेटून बोल त्यांनी ते खापर आपल्या नावानं ठेवलं, भाजपच्या नावानं ठेवलं, देवेंद्र फडणवीसांच्या नावानं ठेवलं. सुप्रीम कोर्टात ज्यावेळेला आरक्षणाची केस होती तिथं त्यांनी वकील दिला कपिल सिब्बल. अतिरेक्यांच्या जमाने घेणारे कपिल सिब्बल, राम मंदिराला विरोध करणारे कपिल सिब्बल, काँग्रेसचा नेता आहे आणि सुप्रीम कोर्टाचा वकील. त्यांनी आरक्षण घालवलं. ते वकील कोणी दिलं? उद्धव ठाकरेची त्याची काय ओळख होती का? शरद पवारांनी वकील दिलं. मनुष्य काँग्रेसचा नेता आहे, खासदार आमदार राहिलेले त्याच्यामुळे आरक्षण गेलं. हे दोन वकील नसते, हायकोर्टाचे मराठा वकील होते, ते जर नसते त्याला एकाकडीला वसूल तुम्ही काही बोलायचं नाही आणि तिकडचं आरक्षण गेलं. ओबीसीचा एखादा मुलगा माणूस सरपंच होत होता, जिल्हा परिषद सदस्य होत होता, पंचायत समिती सदस्य होत होता, सभापती होत होता, नगराध्यक्ष होत होता, महापौर होत होता, जिल्हा परिषद अध्यक्ष होत होता. ओबीसीला संधी मिळत होती. सुप्रीम कोर्टात हे बी आरक्षण उद्धव ठाकरे म्हणून दिलं, शरद पवारांना दिलं. दोन्ही सभा त्यांच्याबद्दल बोलत नाही त्यांच्या सरकारने आणि तुम्ही आम्ही बोलत नाही. अरे बोलणाऱ्याच्या कैदी विकतात.